प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं येत असतात. मग नुसती फळं खाऊन कधीकधी कंटाळाही येतो. मग अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी बनवू शकतो. वेगवेगळं फ्रूट आपण मिक्स करून ती बनवू शकतो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण लस्सीचा व्हिडिओ पाहणार आहोत. मँगो लस्सी. चला तर ही मँगो लस्सी बनवायची कशी ती आता आपण पाहून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे. अगदी तुमची लहान मुलं सुद्धा बनवून घेऊ शकतील. चला तर कृती पाहूया. मँगो लस्सी बनवून घेण्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत आणि दोन्ही आंबे वेगवेगळे आहेत. एक हापूस आहे आणि एक केशर आहे. आणि लस्सी बनवून घेण्यासाठी मी दही घेतलेलं आहे. हे घरचं दही आहे. मी स्वतः घरी लावलेलं दही आहे. आणि ह्या दह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. तुम्ही पाहत असाल की मी दही कापून घेत आहे. हो, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ह्या दह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. तर ही 1 लिटर दही होती. मी त्यातली अर्धा लिटर काढून घेतलेली आहे. आता मी हे आंबे कापून घेत आहे आणि यातील सगळा पल्प मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. हा जो आंबा मी कापलेला आहे तो केशर आंबा आहे. मी केशर आणि हापूस दोन्ही आंबे घेतलेले आहेत आणि त्यातील हा सगळा पल्प काढून घेत आहे. बरं, हा नुसता पल्प होईल बारीक, म्हणजे त्याची पेस्ट होईल, पण ती एकदम जाड होईल. म्हणून त्यासाठी आपण मिक्सिंगसाठी 2 टेबलस्पून दही आणि पाव कप साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे दही मी 2 टेबलस्पून आणि म्हणजे अर्धा लिटर दह्याची मी लस्सी बनवून घेत आहे, म्हणून मी पाव कप साखर घेतलेली आहे. आता त्याबरोबरच मी वेलची पूड घालून घेतलेली आहे पाव टीस्पून. हे पहा, छान असं जाडसर अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. तर ही पेस्ट मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्याही आंब्याची पेस्ट मी अशीच बनवून घेत आहे. दोन्ही आंब्याच्या पेस्ट बनवून झालेले आहे आणि त्याच भांड्यात मी उरलेलं जे दही आहे ते मी घालून घेत आहे आणि त्याबरोबर 2 टेबलस्पून इतकी साखर घालून घेत आहे आणि छान अशी लस्सी बनवून घेत आहे. इथे पाहू शकताय तुम्ही, मी दोन्ही म्हणजे मँगो पल्प आणि ही लस्सी मगाशी ठेवलेलं ते दही मी मिक्सरला, तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नसेल तर रवी असते डाळ घुसवण्याची किंवा दही घुसळवण्याची, त्याच्याने तुम्ही करू शकता किंवा विस्करच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही फेटून ही लस्सी बनवून घेऊ शकता. आता ही लस्सी तयार झालेली आहे. सर्व करून घेण्यासाठी मी ग्लासेस भरून घेत आहे. मस्त जाडसर अशी लस्सी बनवून झालेली आहे. छान चवेला एवढी भन्नाट लागते ना ही लस्सी. जर तुमच्याकडे आंबे असतील, पिकलेले आंबे, तर तुम्ही अशी लस्सी घरी नक्की बनवून घेऊ शकता. अगदी थंडगार लस्सी, कडक उन्हाळ्यात अगदी आल्हाददायक आणि थंड असं आपल्याला मनाला थंडावा देणारी, मनाला आणि आपल्या शरीराला सुद्धा थंडावा देणारी अशी ही मँगो लस्सी तयार झालेली आहे. आणि त्या लस्सीवर मी बारीक कापलेले आंब्याचे तुकडे गार्निश करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स गार्निश करून ही लस्सी सर्व करून देऊ शकता. मी मात्र बारीक तुकडे आंब्याचे घालून सर्व केलेली आहे. मँगो लस्सीचा हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा, ऑल असं क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील.
मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान खमंग अशा कोणत्या तरी ज्यूसच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.